शरीराला गारठवून सोडणाऱ्या या थंडीत कडक मसालेदार चहा पिण्याचं सुख काही औरच असतं नाही का? आणि त्यातून जर चहाचा मसाला घरीच बनवलेला असेल तर त्याची बातच काही और आहे. सर्दी, पडसं, खोकला इत्यादींसारख्या थंडीत उद्भवणाऱ्या आजारांवर अत्यंत गुणकारी असा हा चहाचा मसाला घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तयार करता येतो. तर मग लगेचच जाणून घेऊया या मसाल्याचं सिक्रेट आणि बनवूया मसाला चहा. व्यवस्थित गरम करून घेतलेल्या पॅनमध्ये 2 चमचे हिरवी वेलची, 1.5 इंच दालचिनी, 2 चमचे काळी मिरी, 5 ते 6 लवंगा, 1 मसाला वेलची, 2 चमचे बडीशेप आणि 1 जायफळाचा छोटासा तुकडा. हे सर्व पदार्थ आपल्याला मंद आचेवर सुगंध सुटेपर्यंत गरम करून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये दमटपणा वगैरे असेल तर तो निघून जावा यासाठी आपल्याला हे गरम करायचे आहेत. हे भाजायचे नाही आहेत. मसाले पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये घालायचे. या सर्वांसोबत एक महत्त्वाचा घटक म्हणजे सुंठ पावडर 1 ते 1.5 चमचा घालायची आणि हे सर्व जाडसर वाटून घ्यायचं. जाडसर वाटल्यामुळे मसाल्यांचा सुगंध दीर्घकाळ टिकतो. तर हा सुगंधित असा चहाचा मसाला तयार आहे. एखाद्या हवाबंद डब्यात हा मसाला 1 ते 2 महिन्यांपर्यंत सहजपणे टिकतो. आता हा मसाला वापरून चहा कसा तयार करायचा ते पाहू. एक पातेलं गॅसवर ठेवलं आहे. त्यात घालूया 1.5 कप पाणी. पाण्याला थोडीशी उकळी फुटते असं दिसलं की 1 चमचा चहा पावडर घालायची. इथे आपण 2 कप चहा बनवतो आहोत. आता चहाचा मसाला घालायचा आहे. नुकताच तयार केलेला चहाचा मसाला घालू. हा अर्धा चमचा घालायचा आहे. एका कपासाठी पाव चमचा चहाचा मसाला वापरायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अधूनमधून थोडं थोडं ढवळत आपण चहाला चांगली उकळी येऊ देऊया. आता चहात साखर घालायची आहे. 4 चमचे साखर वापरली आहे. एका कपाला 2 चमचे. साखर घातल्यावर चहा व्यवस्थित ढवळून घेऊ. आता 1 कप दूध घालूया. आता हे दूध आपण व्यवस्थित ढवळून घेऊया जेणेकरून यावर साय जमा होणार नाही. चहाला 2 उकळ्या काढायच्या आहेत. त्याप्रमाणे 2 उकळ्या काढून घेतल्या आहेत. तर हा सर्दी खोकल्याला पळवून लावणारा आणि थंडी दूर करणारा असा मसाला चहा तयार आहे. गरमागरम असतानाच याचा आस्वाद घ्यायचा. सोबत बिस्किट किंवा टोस्ट असेल तर याची लज्जत आणखीनच वाढेल. तर ही थंडी निघून जायच्या आतच झटकन हा मसाला घरी बनवा आणि घरच्या घरी मसाला चहाचा आस्वाद घ्या. अभिप्राय कळवायला विसरू नका. धन्यवाद.